मी निवडणुकीत नाही. मुश्रीफांच्या एका वक्तव्याने गोकुळच्या राजकारणात नवा सस्पेन्स. गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात गेल्या 4 महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता एक नवा ट्विस्ट मिळालाय. नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. एकीकडे महायुतीतील घटक पक्ष गोकुळच्या निवडणुकीसाठी आपापली ताकद पणाला लावत असताना अनेकांनी उमेदवारीसाठी शड्डू ठोकले असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव मात्र या रणांगणातून स्वतःहून बाजूला झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीत आपण स्वतः उतरणार नसल्याचं स्पष्ट केले. वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की हसन मुश्रीफ गोकुळला निवडणुकीला राहून चेअरमन होणार आहे. मी गोकुळला राहणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी, एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. मुश्रीफांच्या या घोषणेने गोकुळच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. कारण गोकुळची निवडणूक ही केवळ एका दूध संघाची निवडणूक नाही, तर कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणातील प्रभावाची लढाई आहे. गेल्या काही महिन्यापासून गोकुळच्या निवडणुकीभोवती महायुतीतील घटक पक्षांमध्येच स्पर्धा पाहायला मिळत आहे. कोणाला आपली ताकद दाखवायची आहे, कोणाला आपला गट मजबूत करायचा आहे, तर कोणाला गोकुळच्या सत्ताकारणात आपली पकड निर्माण करायची आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये हसन मुश्रीफ गोकुळच्या निवडणुकीत स्वतः उतरणार का, हा महत्त्वाचा प्रश्न होता. मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते बँकेच्या अध्यक्षपदावर आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमामुळे सलग 10 वर्ष संचालक असलेल्या व्यक्तींना पुढील सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील सहभागाबाबत मर्यादा येतात. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ गोकुळच्या निवडणुकीत कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता खुद्द हसन मुश्रीफांनीच हे स्पष्ट केले, मी गोकुळच्या निवडणुकीत उभा राहणार नाही. पण राजकारणात प्रत्येक घोषणेच्या मागे एक मोठं गणित असतं. मुश्रीफ स्वतः निवडणुकीत नसतील, पण त्यांचा गट या निवडणुकीत नसेल का, हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. याशिवाय त्यांच्या गटातील इतर कार्यकर्त्यांनाही गोकुळमध्ये संधी मिळाली. म्हणूनच आता मुश्रीफ स्वतः निवडणूक लढणार नसले तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यांच्या विश्वासातील कार्यकर्ता गोकुळच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतो का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण गोकुळच्या राजकारणात एका नेत्याची अनुपस्थिती म्हणजे त्या गटाची अनुपस्थिती नसते. नेता स्वतः मैदानात नसतो, पण त्याची ताकद मैदानात नेहमीच असते. आणि म्हणूनच हसन मुश्रीफांच्या या निर्णयाकडे केवळ माघार म्हणून पाहता येणार नाही. ही एक राजकीय रणनीती आहे का, की नियमामुळे घेतलेला निर्णय, की स्वतःच्या गटातील दुसऱ्या चेहऱ्याला पुढे करण्याची तयारी, या प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील. गोकुळमध्ये संचालक होणं म्हणजे केवळ एका सहकारी संस्थेच्या बोर्डावर जाणं नाही. गोकुळची सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव निर्माण करण्याचं एक मोठं केंद्र. म्हणूनच या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीतील घटक पक्षामध्ये सुरू असलेली स्पर्धा, उमेदवारीसाठी सुरू असलेली चुरस आणि त्यात आता हसन मुश्रीफांनी स्वतः निवडणुकीतून घेतलेली माघार, यामुळे गोकुळचं राजकीय गणित आणखीच गुंतागुंतीचं झालंय. एकीकडे मुश्रीफ म्हणतात, मी निवडणुकीत नाही, पण राजकीय प्रश्न मात्र कायम आहेत. मुश्रीफ नसतील, पण मुश्रीफांचा गट कुणाच्या माध्यमातून गोकुळमध्ये असेल आणि हाच चेहरा पुढे गोकुळच्या सत्तेच्या समीकरणात किती महत्त्वाची भूमिका बजावणार, याचं उत्तर निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होईल. तोपर्यंत एक गोष्ट मात्र नक्की, गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ स्वतः उमेदवार नसतील, पण त्यांची राजकीय छाया या निवडणुकीवर नक्कीच राहणार. कारण ही निवडणूक आता फक्त दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक राहिलेली नाही. ही लढाई आहे सहकारातील वर्चस्वाची, राजकीय ताकदीची आणि कोल्हापूरच्या भविष्यातील सत्ता समीकरणाची. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.